नमस्सर्वेभ्यः सुप्रभातञ्च। अद्य भारतीये नाट्यशास्त्रे गतिप्रचारं नाम 12 अध्यायस्य शिष्टभागं शृणुमः। दूराध्वानं गतस्यापि गतिर्मन्दपरिक्रमा विकूणनं च गात्रस्य जानुनोश्च विमर्दनं स्थूलस्याभिः कर्तव्या गतिर्देहानुकर्षिणी समुद्वहनभूयिष्ठा मन्दोत्क्षिप्तपदक्रमा विष्कम्भगामी च भवेन् निःश्वासबहुलस्तथा श्रमस्वेदादिभूतश्च व्रजे चूर्णपदैस्तथा मत्तानां तु गतिः कार्या मदे तरुणमध्यमे वामदक्षिणपादाभ्यां घूर्णमानापसर्पणैः अपकृष्टे मदे चैव ह्यनवस्थितपादिका विघूर्णितशरीरा च पदैः प्रस्खलितैस्तथा उन्मत्तस्यापि कर्तव्या गतिस्त्वनियतक्रमा बहुचारी समायुक्ता लोकानुकरणाश्रया रूक्षस्फुरितकेशश्च रजोध्वस्ततनुस्तथा अनिमित्तप्रकथनो बहुभाषी विकारवान् गायत्यकस्मात् हसति सङ्गे चापि न सज्जते नृत्यत्यपि च संहृष्टो वादयत्यपि वा पुनः कदाचिद्धावदिग्जवात् कदाचिदवतिष्ठते कदाचिदुपविष्टस्तु शयानः स्यात् कदाचन नानाचीरधरश्चैव रथ्यास्वन्नियतालयः उन्मत्तो भवति ह्येवं तस्यैतां कारयेत् गतिं स्थित्वा नूपुरपादेन दण्डपादं प्रसारयेत् बद्धां चारीं तथा चैवं कृत्वा स्वस्तिकमेव च अनेन चारीयोगेन परिभ्राम्यतु मण्डलं बाह्यभ्रमरकं चैव रङ्गकोणे प्रसारयेत् त्रिकं सुवलितं कृत्वा लताख्यं हस्तमेव च विपर्ययगतैर्हस्तैः पद्भ्यां सह गतिर्भवेत् त्रिविधा तु गतिः कार्या खञ्जपङ्कुकवामनैः विकलाङ्गप्रयोगेन कुहकाभिनयं प्रति एकः खञ्जगतौ नित्यं स्तब्धो वै चरणो भवेत् तथा द्वितीयः कार्यस्तु पादोग्रतलसञ्चरः स्तब्धेनोत्थापनं कार्यम् अङ्गस्य चरणेन तु इतरेण निषीदेच्च क्रमेणानेन वै व्रजेत् एषा खञ्जगतिः कार्या तलशल्यक्षतेषु च पादेनाग्रतलस्थेन गतिः कार्याञ्चितेन तु निषण्णदेहा पङ्गोस्तु नतजङ्घा तथैव च सर्वसङ्कुचिताङ्गा च वामने गतिरिष्यते न तस्य विक्रमः कार्यो विक्षेपश्चरणस्य च सोद्वाहिता चूर्णपदे सा कार्या कुहकात्मिका विदूषकस्यापि गतिः हास्यत्रयविभूषिता अङ्गकाव्यकृतं हास्यं नेपथ्यजं स्मृतं दन्तुरः खलतिः कुब्जः खञ्जश्च विकृताननः यदीदृशः प्रवेशः स्यात् अङ्गहास्यं तु तद्भवेत् यदा तु भगवद्गच्छे उल्लोकितविलोकितैः अत्यायतपदत्वाच्च अङ्गहास्यो भवेत्तु सः
काव्यहास्यं तु विज्ञेयम् असम्बद्धप्रभाषणैः अनर्थकैर्विकारैश्च तथा चाश्लीलभाषणैः चीरचर्म मषीभस्म गैरिकाद्यैस्तु मण्डितः यस्तादृशो भवेद्विप्रा हास्यो नेपथ्यजस्तु सः तस्मात्तु प्रकृतं ज्ञात्वा भावं कार्यं च तत्त्वतः गतिप्रचारं विभजेन् नानावस्थान्तरात्मकं स्वभावजायां विन्यस्य कुटिलं वामके करे तथा दक्षिणहस्ते च कुट्या चतुरकं पुनः पार्श्वमेकं शिरश्चैव हस्तोऽथ चरणस्तथा पर्यायशः सन्नमेत लयतालवशानुगः स्वभावजातु तस्यैषा गतिरन्या विकारजा अलभ्यलाभाद्भुक्तस्य स्तब्धा तस्य गतिर्भवेत् कार्या चैव हि नीचानां चेडादीनां परिक्रमात् अथमा इति ये ख्याता नानाशीलाश्च ते पुनः पार्श्वमेकं शिरश्चैव करः सचरणस्तथा गतौ नमेत चेडानां दृष्टिश्चार्थविचारिणी वस्त्राभरणसंस्पर्शैर्मुहुर्मुहुरवीक्षितैः गात्रैर्विकारविक्षिप्तैर्लम्बवस्त्रस्रजा तथा सगर्विता चूर्णपदाशकारस्य गतिर्भवेत् जात्या नीचेषु योक्तव्या विलोकनपरागतिः असंस्पर्शात्तु लोकस्य स्वाङ्गानि विनिगुह्य च म्लेच्छानां जातयो यास्तु पुलिन्दशबरादयः तेषां देशानुसारेण कार्यं गतिविचेष्टितं पक्षीणां श्वापदानां च पशूनां च द्विजोत्तमाः स्वस्वजातिसमुत्थेन स्वभावेन गतिर्भवेत् सिंहर्षवानराणां च गतिः कार्या प्रयोक्तृभिः या कृता नरसिंहेन विष्णुना प्रभविष्णुना आलीढं स्थानकं कृत्वा गात्रं तस्यैव चानुगं जानुपरिकरं ह्येक अपरं वक्षसि स्थितम् अवलोक्य दिशः सर्वाश्चिबुकं बाहुमस्तके गन्तव्यं विक्रमैर्विप्राः पञ्चतालान्तरोत्थितैः नियुद्धसमये चैव रङ्गावतरणे तथा सिंहादीनां प्रयोक्तव्या गतिरेषा प्रयोक्तृभिः शेषाणामर्थयोगेन गतिं स्थानं च योजयेत् वाहनार्थप्रयोगेषु रङ्गावतरणेषु च एवमेताः प्रयोक्तव्या नराणां गतयो बुधैः नोक्ताया मया ह्यत्र ग्राह्यास्तास्ताश्च लोकतः अधः परं प्रवक्ष्यामि स्त्रीणां गतिविचेष्टितं स्त्रीणां स्थानानि कार्याणि गतिष्वाभाषणेषु च आयतं चावहितं च अश्वक्रान्तं मथापि च स्थानान्येतानि नारीणाम् अथ लक्षणमुच्यते वामः स्वभावतो यत्र पादो विरचितः समः तालमात्रान्तरेण्यस्तस्त्रिश्रः पक्षस्थितोपरः प्रसन्नमाननमुरः समं यत्र समुन्नतं लतानितम्बकौ हस्तौ स्थानं ज्ञेयं तदायतं
രംഗാവതരണാരംഭഃ പുഷ്പാഞ്ജലിവിസർജനം മന്മഥീർഷ്യോദ്ഭവേ കൂപേ തർജന്യങ്കുലിമൂടനം നിഷേധഗർവഗാംഭീര്യം മൗനം മാനാവലംബനം സ്ഥാനേസ്മിൻ സംവിധാതവ്യം ദിഗന്തരനിരൂപണം പുരോ വിചലിതസ്ത്രശ്രഃ തദന്യോപസൃതഃ സമഃ പാദസ്ഥാലാന്തരന്യസ്തത്രികമീഷത്സമുന്നതം പാണിർലതാഖ്യോ യത്രൈകസ്തദന്യസ്തു നിതംബകഃ അവഹിദ്ധം സമാഖ്യാതം സ്ഥാനമാഗമഭൂഷണൈഃ വിലാസലീലാംബിബോഗശൃംഗാരാദിനിരൂപണേ സ്ഥാനമേതത് പ്രയോക്തവ്യം തഥാ മാർഗാവലോകനെ പാദഃ സമുദ്ധിതശ്ചൈക ഏകശ്ചാഗ്രതലാസ്ജിതഃ സൂചീവിദ്ധമവിദ്ധം വാ തദശ്വക്രാന്തമുച്യത്തെ സ്ഖലിതം ഘൂർണിതം ചൈവ ഗലിതാംബരധാരണം കുസുമസ്തബകാദാനം പരിരക്ഷണമേവ ച വിത്രാസനം സലളിതം തരുശാഖാവലംബനം സ്ഥാനേസ്മിൻ സംവിധാനീയം സ്ത്രീണാമേതത് പ്രയോക്തൃഭിः സ്ഥാനകം താവദേവ സ്യാത് യാവത് ചേഷ്ടാ പ്രവർത്തത്തെ ഭഗ്നം ച സ്ഥാനകം നൃത്തേ ചാരീ ചേത് സമുപസ്ഥിതാ ഏവം സ്ഥാനവിധിഃ കാര്യഃ സ്ത്രീണാം നൃണാമതാപി ച പുനശ്ച സംപ്രവക്ഷ്യാമി ഗതിം പ്രകൃതി സംസ്ഥിതാം കൃത്വാവഹിദ്ധം സ്ഥാനം തു വാമം ചാതോ മുഖം ഭുജം നാഭിപ്രദേശേ വിന്യസ്യ സവ്യം ച കടകാമുഖം തതഃ സലിലിതം പാദം താലമാത്രസമുദ്ധിതം ദക്ഷിണം വാമപാദസ്യ ബാഹ്യപാർശ്വേ വിനിക്ഷിപേത് തേനൈവ സമകാലം ച ലതാഖ്യം വാമകം ഭുജം ദക്ഷിണം വിനമേത് പാർശ്വം ന്യസേന്നാഭിതടേ തതഃ നിതംബേ ദക്ഷിണം കൃത്വാ ഹസ്തം ചോദ്വേഷ്ട്യ വാമകം തതോ വാമപദം ദദ്യാത് ലതാഹസ്തം ച ദക്ഷിണം ലീലയോദ്വാഹിതേനാഥ ശിരസാനുഗതേന ച കിഞ്ചിന്നതേന ഗാത്രേണ ഗച്ഛേത് പഞ്ചപദീം തതഃ യോ വിധിഃ പുരുഷാണാം തു രംഗപീഠപരിക്രമേ സ ഏവ പ്രമദാനാം വൈ കർത്തവ്യോ നാട്യയോക്തൃഭിः ഷട്കലം തു ന കർത്തവ്യം തഥാഷ്ടകലമേവ ച പാദസ്യ പതനം തജ്ഞൈഃ ഖേദനം തദ്ഭവേത് സ്ത്രിയാः സയൗവനാനാം നാരീണാം ഏവം കാര്യാഗതിർബുധൈഃ സ്ഥാനീയായാ സ്ത്രിയസ്താസാം സംപ്രവക്ഷ്യാമ്യഹം ഗതിം കൃത്വാവഹിദ്ധം സ്ഥാനം തു വാമം ന്യസ്യ കടീതടേ ആദ്യം ചാരാളമുത്ഥാനം കുറ്യാനാഭിസ്തനാന്തരേ ന നിഷണ്ണം ന ച സ്തബ്ധം ന ചാപി പരിവാഹിതം കൃത്വാ ഗാത്രം തതോ ഗച്ഛേത് തേനൈവേഹ ക്രമേണ തു പ്രേഷ്യാണാമപി കർത്തവ്യാ ഗതിരുത്ഭ്രാന്തഗാമിനി കിഞ്ചിതുന്നമിതേർഗാത്രേത് ആവിദ്ധ ഭുജവിക്രമാ സ്ഥാനം കൃത്വാവഹിദ്ധം തു വാമം ചാധോ മുഖം ഭുജം നാഭിപ്രദേശേ വിന്യസ്യ സവ്യം ച കടകാമുഖം
अर्धनारीगतिः कार्या स्त्रीपुंसाभ्यां विमिश्रिता उदात्तललितैर्गात्रैः पदैर्लीलासमन्वितैः या पूर्वमेवाभिहिता ह्युत्तमानां गतिर्मया स्त्रीणां का पुरुषाणां च ततोऽर्थार्थं तु योजयेत् मध्यमोत्तमनीचानां नृणां यद्गतिचेष्टितं स्त्रीणां तदेव कर्तव्यं ललितैः पदविक्रमैः बालानामपि कर्तव्या स्वच्छन्दः पदविक्रमा न तस्यां सौष्ठवं कार्यं प्रमाणं न प्रयोक्तृभिः विपर्ययः प्रयोक्तव्यः पुरुषस्त्रीनपुंसकैः स्वभावमात्मनस्त्यक्त्वा तद्भावगमनादिह व्याजेन क्रीडया वापि तथा भूयश्च वञ्जनात् स्त्रीपुंसः प्रकृतिं कुर्यात् स्त्रीभावं पुरुषोऽपि च धैर्यौदार्येण सत्त्वेन बुद्ध्या तद्वच्च कर्मणा स्त्रीपुमांसं त्वभिनयेत् वेशवाक्यविचेष्टितैः स्त्रीवेशभाषितैर्युक्तः प्रेक्षिताप्रेक्षितैस्तथा मृदुमन्दगतिश्चैव पुमान् स्त्रीभावमाचरेत् अथासनविधिः कार्यः स्त्रीणां नृणामथापि च नानाभावसमायुक्तस्तथैव शयनाश्रयः विष्कम्भिताञ्चितौ पादौ त्रिकं किञ्चित् समुन्नतं हस्तौ कट्यूरुविन्यस्तौ स्वस्थे स्यादुपवेशने पादः प्रसारितः किञ्चित् एकश्चैवासनाश्रयः शिरः पार्श्वानतं चैव सचिन्द उपवेशने चिबुकोपाश्रितौ हस्तौ बाहुशीर्षाश्रितं शिरः सम्प्रणष्टेन्द्रियमना भवेच्छौकोपवेशने प्रसार्य बाहूशिथिलौ तथा चोपाश्रयाश्रितः मूर्च्छामदश्रमग्लानि विषादेषूपवेशयेत् सर्वपिण्डीकृताङ्गस्तु संयुक्तैः पादजानुभिः व्याधिप्रीडितनिद्रासु ध्याने चोपविशेन्नरः तथा चोत्कटितं स्थानं स्विक्पार्ष्णिभ्यां समागमः पित्रे निवापे जप्ये च सन्ध्यास्वाचमनेऽपि च विष्कम्भितं पुनश्चैव जानुभूमौ निपातयेत् प्रिया प्रसादने कार्यं होमादिकरणेषु च महीगताभ्यां जानुभ्याम् अधोमुखमवस्थितं देवाभिगमने कार्यं ऋषितानां प्रसादने शोके चास्कन्दने तीव्रे मृतानां चैव दर्शने त्रासने च कुसत्वानां नीचानां चैव याचने होमयज्ञक्रियायां च प्रेष्याणां चैव कारयेत् मुनीनां नियमेष्वेवं भवेदासनजो विधिः तथासनविधिः कार्यो विविधो नाडकाश्रयः स्त्रीणां च पुरुषाणां च बाह्यश्चाभ्यन्तरस्तथा देवानां नृपतीनां च दद्यात्सिंहासनं द्विजाः पुरोधसाममात्यानां भवेद्वेत्रासनं तथा मुण्डासनं तु दातव्यं सेनानीयुवराजयोः काष्ठासनं ब्राह्मणानां कुमाराणां कुथासनं
एवं राजसभां प्राप्य कार्यस्त्वासनजो विधिः स्त्रीणां चैवासनविधिं सम्प्रवक्ष्याम्यहं पुनः। सिंहासनं तु राज्ञीनां देवीनां मुण्डमासनं पुरोधोमात्यपत्नीनां दद्याद्वेत्रासनं तथा भेङ्गिनीनां तथा चैव। वस्त्रं चर्म कुथापि वा ब्राह्मणी तापसीनां तु पट्टासनमथापि च वेश्यानामपि कर्तव्यम् आसनं हिमसूरकं शेषाणां प्रमदानां च भवेद्भूम्यासनं द्विजाः। एवमाभ्यन्तरो ज्ञेयो बाह्यश्चासनजो विधिः तथा स्वगृहवार्तासु छन्देनासनमिष्यते नियमस्थो मुनीनां च भवेदासनजो विधिः लिङ्गिनामासनविधिः कार्यो व्रतसमाश्रयः वृषिमुण्डासनप्रायं वेत्रासनमथापि वा होमे यज्ञक्रियायां च पित्र्यार्थो च प्रयोजयेत् स्थानीया ये च पुरुषाः कुलविद्यासमन्विताः तेषामासनसत्कारः कर्तव्य इह पार्थिवैः। समे समासनं दद्यान् मध्यमे मध्यमासनम् अतिरिक्तेऽतिरिक्तं च हीने भूम्यासनं भवेत्। उपाध्यायस्य नृपतेर्गुरूणां चाग्रतो बुधैः भूम्यासनं तथा कार्यम् अथवा काष्ठमासनम् नौनागरथयानेषु भूमिकाष्ठास्थनेषु च सहासनं न दुष्येत। गुरूपाध्याय पार्थिवैः आकुञ्चितं समं चैव प्रसारितविवर्तिते उद्वाहितं नतं चैव शयने कर्म कीर्त्यते। सर्वैराकुञ्चितैरङ्गैः शय्या विद्धेतु जानुनि स्थानमाकुञ्चितं नाम शीतार्तानां प्रयोजयेत्। उत्तानितमुखं चैव स्रस्तमुक्तकरं तथा समं नाम प्रसुप्तस्य स्थानकं संविधीयते। एकं भुजमुपाधाय सम्प्रसारितजानुकं स्थानं प्रसारितं नाम सुखसुप्तस्य कारयेत्। अधोमुखस्थितं चैव विवर्तितमिति स्मृतं शस्त्रक्षतमृतोत्क्षिप्तं मत्तोन्मत्तेषु कारयेत्। हस्तोपरि शिरः कृत्वा कूर्परक्षोभमेव च उद्वाहितं तु विज्ञेयं लीलायां वेशने प्रभोः ईशल्प्रसारिते जङ्घे यत्र स्रस्तौ करावुभौ आलस्य श्रमखेदेषु नतं स्थानं विधीयते। गतिप्रचारस्तु मयोदितोऽयं नोक्तश्च यः सोऽर्थवशेन साध्यः अतः परं रङ्गपरिक्रमस्य वक्ष्यामि कक्ष्यान्तरसंविधानम्। इति भारतीये नाट्यशास्त्रे गतिप्रचारं नाम 12 अध्यायः समाप्तः। धन्यवादः।